गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपण जर शुक्रवारी रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट देखील ग्रीनमध्ये ओपन झालं आणि थोडंसं प्रॉफिट बुकिंग होऊन ग्रीनमध्येच क्लोज झालेलं आहे. तर आता ते रिझन जाणून घेणं फार जास्त महत्त्वाचं आहे, कारण तिथे कोर इन्फ्लेशन डेटा आलेला आहे जो एक्सपेक्टेशन प्रमाणेच आलेला आहे. म्हणजेच काय की US जे काही टॅरिफ्स ट्रम्पकडनं लावण्यात आले तर त्याच्यामुळे जे इन्फ्लेशन इन्क्रीज व्हायला हवं होतं तर ते इन्क्रीज झालेलं नाही असं दाखवत आहे. परंतु हा डेटा किती आपण काय म्हणतो करेक्ट आहे आणि किती इनकरेक्ट आहे हे सांगणं थोडंसं अवघड आहे. कारण खूप साऱ्या ॲनालिस्टचं असं मत आहे की हा डेटा मॅनिप्युलेट करण्यात आलेला आहे ओके ट्रम्पकडनं. त्याचं कारण असं की साहजिकच आहे, समजा त्यांनी 50% टॅरिफ्स लावले म्हणजे आपल्यावरच नाही जगावर सगळ्यांवरती लावलेत, म्हणजे तिथे प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे थोड्याफार प्रमाणात का होईना. म्हणजेच काय की तिथल्या लोकांना त्यांच्या खिशातनं जास्त पैसे द्यावे लागत आहेत. त्या तुलनेत त्या लोकांचं उत्पन्न लगेच इमिजिएट इन्क्रीज झाले का? तर बिलकुल नाही. उत्पन्न तेवढंच आहे. मग इन्फ्लेशन इन्क्रीज का होणार नाही? व्हायलाच पाहिजे, ते नॅचरल आहे. परंतु ते झालेलं दिसत नाही डेटामध्ये. म्हणजेच काय की डेटा मॅनिप्युलेटेड असू शकतो. परंतु मार्केटने त्याला पॉझिटिव्हली घेतलेलं आहे, कारण रेट कटसुद्धा ड्यू आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे काही USचं गव्हर्नमेंट आहे तर त्यांचं शटडाऊन होण्याचे चान्सेस होते. तर त्यामध्ये त्यांनी काय केलं आहे ट्रम्पने की जे काही अपोजिशनमधले आणि जे काही सत्ताधारी पक्षातले सिनेटर्स आहेत म्हणजे खासदार आहेत तर त्यांची मीटिंग बोलवलेली आहे की गव्हर्नमेंट शटडाऊन करू नये म्हणून आणि थोडंसं डेट सेलिंग इन्क्रीज करून द्यावं म्हणून. मग आता तिथे काय होतं आज ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर ही गोष्ट पॉझिटिव्ह गेली तर मग मात्र ती गोष्ट ट्रम्पसाठी सुद्धा चांगली ठरू शकते आणि मार्केटसाठी सुद्धा. त्यामुळे मार्केट एवढे इझिली सरेंडर करण्याची पॉसिबिलिटी नाही आहे. आता जर आपण ग्लोबल मोमेंटम पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम जे आहे तर ते मोस्टली आपण काय म्हणतो की फ्लॅट विथ द पॉझिटिव्ह बायस अशा प्रकारातलं आहे. आता आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर गेले आठवडाभर मार्केट सातत्यानं पडत होतं. रोज मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन खाली जात होतं. कधीच मार्केटनं तग धरलेला नाही, लक्षात असू द्या. म्हणजेच काय की आता कुठेतरी मार्केटनं थांबणं गरजेचं आहे, कारण सगळे इंडिकेटर्स मार्केटचे ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेलेले आहेत. अगदी PCR देखील निफ्टीचा 0.5च्या खाली आलेला आहे. म्हणजेच काय की एक टेक्निकल बाउन्स बॅक ड्यू आहे, तो आज किंवा उद्या येण्याची पॉसिबिलिटी आहे आणि मोस्टली तो आज येण्याची पॉसिबिलिटी, कारण मार्केट 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे. आता 100 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅपअप ओपन होण्यासाठी म्हणावे एवढे स्ट्रॉंग रिझन्स नाही आहेत. परंतु जर मार्केट गॅपअप ओपन होत असेल आणि जर गॅपअप सस्टेन होत असेल ओके पहिल्या 1 तासामध्ये, तर खूप प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट थोडंसं शॉर्ट कवरिंग दाखवू शकतं. परंतु मार्केटमध्ये हेडविंड्स देखील खूप आहेत. जसं की आपण जर कॉल रायटिंग पाहिलं तर 24,800, 24,900 आणि 25,000 या ठिकाणी आता प्रचंड कॉल रायटिंग झालेलं आहे. म्हणजेच काय की मार्केटला ती वरची लेवल काढणंच आता फार अवघड आहे, कारण पहिले जेव्हा मार्केट 25,000 क्रॉस करून वर गेलं होतं तेव्हा 25,000च्या ठिकाणी खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळत होतं. परंतु आता सगळे पुट रायटर्स जे आहेत तर ते वॅनिश झालेले आहेत. म्हणजेच काय की आता मार्केट डाऊन साईडला 24,500, अप साईडला 25,000 या रेंजमध्ये मोस्ट लाईकली ट्रेड करू शकतं. त्यातल्या त्यात आता मोस्ट लाईकली मार्केटमध्ये ग्लोबल जे काही सेंटिमेंट आहे त्यापेक्षा पोझिशनिंग कशी झालेली आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. त्याचं कारण असं की आता उद्या मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे पूर्ण महिनाभरामध्ये काय काय झालेलं आहे, कशा पद्धतीने पोझिशन्स डेव्हलप झालेल्या आहेत, कोण प्रॉफिट बुक करतं आहे या गोष्टीवरती डिपेंड आहे की मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. तर मग आता आपण जर पाहिलं तर खूप जास्त शॉर्ट पोझिशन्स सिस्टममध्ये अवेलेबल आहेत आणि व्ह्यूसुद्धा एकदम कॉशियस आहे. त्यामुळे जर शॉर्ट कवरिंग आलं तरच स्टॉक्स हे बऱ्यापैकी रिकवर होऊ शकतात. त्यामुळे आता ते पाहणं फार गरजेचं आहे की नक्की काय घडू शकतं ते. तर मग अशा पद्धतीनं
ट्रम्प गेले 2 दिवस म्हणजेच शनिवार रविवारमध्ये शांत राहिलेले आहेत आणि त्यानंतर ओपेक प्लसची जी मीटिंग होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्ही जे प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज करणार आहोत. त्यामुळे ऑइल प्राईससुद्धा ड्रॉप झाली आहे. म्हणजेच काय काही गोष्टी या मार्केटसाठी आपल्या स्पेशली इंडियन मार्केटसाठी थोड्याशा पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मार्केट जो गॅपअप दाखवत आहे टेक्निकली पाहिलं तर सस्टेन व्हायला पाहिजे, कारण मार्केट खूप ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे. आणि तसं जर पाहिलं म्हणजे ग्लोबल मोमेंटम प्लस ट्रम्पने लावलेले टॅरिफ्स वगैरे या सगळ्या गोष्टी, तर ते सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. परंतु जो रिसेंट लो लागलेला आहे म्हणजेच शुक्रवारचा लो, तर तो डिफेंड होण्याचे खूप हायली चान्सेस आहेत सध्या तरी मार्केटमध्ये. म्हणजेच काय, जोपर्यंत मंथली एक्सपायरी ओव्हर होत नाही तोपर्यंत. कारण 1 तारखेला पुन्हा आपली RBIची मीटिंग आहे. त्यामध्ये ते कशा पद्धतीनं स्टॅन्स घेतात त्यालाही फार जास्त महत्त्व राहणार आहे. आता रेट कटचं जर म्हणाल तर आपण काय म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारचा रेट कट होणार नाही ना रेट हाईक होणार आहे, अशा पद्धतीचं ॲझम्पशन मार्केटनं ऑलरेडी केलेलं आहे. आणि जर रेट कट करण्यात आला तर ती एक बूस्टर डोस देणारी गोष्ट ठरू शकते. त्यामुळे ते पाहणं जास्त आता गरजेचं आहे की RBIचे चेअरमन काय करतात. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आता तो गॅपअप सस्टेन होईल का हेच पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीनं प्राईस ॲक्शन डेव्हलप होत आहे ते. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.